गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियाराम रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 9वा समास 5वा अनुमान निरसन। श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुषा अनुमान प्रचित पाहता नाना मते भांबावती। जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयासी प्रौढी। हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलते। पिंड ब्रह्मांड एक राहाटी ऐसी लोकांची लोकधाटी। परिप्रत्ययाचे परिपाटी तगोन सके। पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण। पिंडी बोलिते जे मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा। पिंडी बोली जे अहंकार ब्रह्मांडी रुद्र निर्धार। ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी। येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचे अनुमान। अथवा शास्त्री तरी पाहुन प्रत्ययो आणावा। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन संत गजानन महाराजाला नमस्कार करून माझा तुम्हाला सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, आजचा विषय आहे अनुमान। दशक 9 समास 5 आणि 9व्या दशकाचा मुळात नावच असं आहे त्याचं गुणरूप। गुण आणि रूप आणि त्याचा अनुमान काय या 5व्या समासात दिलेला आहे। जसं गेल्या प्रवचनात आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला जाणपण सांगितलं। जाणपण विवेक बुद्धी जागृत ठेवून सारासार विचार करून काहीतरी कर्म करतो म्हणजेच मर्म जाणून कर्म करावे। आणि इथे पण तो जाणपण अनुमान काढण्यासाठी म्हणजे समर्थ रामदास स्वामींना गुणरूप ह्या विषयावरती अनुमान काढण्यासाठी सर्वसामान्य बद्ध जीवाला ज्या अज्ञानपणाच्या शंका कुशंका येतात त्याचं निरसन इथे केलेलं आहे। आणि ते पिंडी ते ब्रह्मांडी ह्या विषयावरती। आणि मुळात त्याचा गुरु शिष्य संवाद आहे। याच्या ज्या शंका आहेत आत्मज्ञानी योगी पुरुष समर्थ रामदास स्वामींना आलेले नाहीत। तुमच्या आमच्यासारख्या बद्ध जीवाला अज्ञानपणाने आलेल्या शंकाचं निरसन इथे केलेलं आहे। म्हणून आज ह्या शंकाचं निरसन करायच्या अगोदर तुम्हाला एक सूचना देतो, आठवण करून देतो। अनुमानाचा सरळ आणि सोपा थोडक्यात अर्थ आपल्या गुरुमाऊलीने लीलामृत ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये ओवी नंबर 46 च्यवन कथनमध्ये सांगितलेलं आहे एका शब्दात। म्हणून पुढच्या विषयाकडे जाण्या अगोदर
अनुमान म्हणजे का, कसं आणि कसं काढावं. गुरुमाऊलीने एका शब्दात सांगितलं, कोणत्याही विषयाची मुळाशी जाऊन काढावे अनुमान, अभ्यास करून नंतर बोलावे. कुठल्याही गोष्टीबद्दल बोलताना अगोदर मुळाशी जाऊन सारासार विचार करा, विचार करायचे, अभ्यास करा, नंतर बोला. विवेके ठरेल मोल ऐसे बोलावे बोल, आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. कारण आजही तसंच आज घडतं. पिंडी ते ब्रह्मांडी सर्वच म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी. ब्रह्मांड कुठे कळलं का? नाही, पूर्वीपासून शास्त्रात आहे ना. रामदास स्वामी काय म्हणतात, ज्ञानीपुरुष शास्त्रात आहे. अनुभव काय म्हणतो, अर्थ कळला का तो जाणून घे. हे जाणून घेत नाही म्हणून हे शंका कुशंका निर्माण होतात. अद्वैत मतवादी पिंडी ते ब्रह्मांडी मानतात. याचे दोन अर्थ आहेत. शरीरात असलेली सद्वस्तू म्हणजे आत्मा आणि विश्वात असलेले सद्वस्तू म्हणजे परमात्मा. आणि त्याचा दुसरा अर्थ असा, हे एक पंचीकरण आहे. पंचमहाभूतापासून चल अचल वस्तू निर्मिती झालेली आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट वस्तू ही पंचमहाभूतात्मक आहे आणि ते पिंडात आहे, ब्रह्मांडात आहे. या विषयावर रामदास स्वामीने हे विवेचन केलेले आहे. म्हणून पहिल्या ओवीतच समर्थ म्हणतात, पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमच्या अनुमाना, प्रचिती पाहता नाना मते भांबावती. पिंडाची रचना आणि ब्रह्मांडाची रचना एक कल्पना विलास सत्य आहे. सत्याच्या पलीकडे कल्पना विलास, भ्रामकता, अज्ञान आणि तीच रूढ परंपरा याने ते आपण मानतो. रामदास स्वामी त्याचं खंडन करून पुढचं खरं उत्तर सांगतात. पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ तुमचा कल्पना विलास म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी नाही. तर पिंड पण एक कसं निर्माण झालं, पिंडी ते ब्रह्मांडी. हे जे पिंड आहे, हाडामासाचा पिंजरा, हे पिंडाचे 4 देह आहेत. एक स्थूल, आज आम्ही बघतो हाडामासाचा पिंजरा. दुसरा सूक्ष्म, वासनामय. तिसरा कारण, अज्ञानमय. आणि महाकारण ज्ञानमय. जसे हे पिंडाचे 4 देह आहेत, ब्रह्मांडात पण 4 देह आहेत आपण मानतो, शास्त्रवचन आहे. मग रामदास सांगतात शास्त्रात आहे, प्राप्त स्थितीचा विचार केलास का? प्राप्त स्थिती त्याच्यावर अनुमान काढून तुला किती अनुभव आला याच्यावरती विवेचन कर. तसे ब्रह्मांडाचे पण 4 देह सांगितले. एक विराट, दुसरा हिरण्यगर्भ. जसे आपले देह आहेत तसे ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. जसं आपलं अंतःकरण आहे, देहामध्ये अंतःकरण असतं. अंतःकरण म्हणजे पहिला स्फुरण, पहिली जाणीव. आणि देहामध्ये जाणीव म्हणजे अंतःकरण आहे. ब्रह्मांडात पण अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे विष्णू. आपल्याला मन आहे, तर ब्रह्मांडाचं मन म्हणजे चंद्र. आपल्याला अहंकार आहे, हे पिंडाला. ब्रह्मांडात पण अहंकार आहे, त्याचं रुद्र नाव. आपल्याला चित्त आहे, पण चिंतन करतो. ब्रह्मांडाला पण चित्त आहे, त्याचं नाव नारायण. पण श्रोत्यांना शंका निर्माण झाली म्हणून पहिले ते 11-12 जे ओव्या आहेत हे फक्त त्याच्या शंका रामदास स्वामींनी त्याने विचारलं. तर पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. आम्हाला जसं मन असतं तसं ब्रह्मांडाला असेल. हा मेळ कसा घालायचा हे आम्हाला पटेल कधी? ऐकण्यापुरतं ठीक आहे, शास्त्रात आहे, पण माझ्या सद्विवेक बुद्धीला पटत नाही. म्हणून मला हे व्यवस्थित निरूपण करून माझा भ्रम निरसन करा. विष्णूचं मन कसं असतं, रुद्र संहार कसा करतो, आमच्या पिंडात आहे ती बुद्धी आणि ब्रह्मांड आहे तो ते ब्रह्म, असं आपण मानत गेलो, पण अनुभव आलेला नाही. रामदास स्वामीने तर पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारातून हे विवेचन केलेलं आहे. केवळ ऐकलं म्हणून नाही, पाहिलं म्हणून नाही.
वेदात सांगितलेलं आहे. पण वेद म्हणजे नेमकं काय? ते शब्दमय आहे. शब्द अक्षरापासून बनतात. अक्षर ओंकारापासून बनतं. आणि ओंकाराशिवाय वेद नाहीत. माणसाशिवाय ते कोण बोलू शकत नाहीत. मग माणसाला कोणी निर्माण केलं? वेद माणसाने केलेत. ह्या शंकाने मन भेडसावतं. पण याचा विचार न करता, सारासार विचार न करता आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. 10-12 वर्षा अगोदर मी कारवारला गेलो होतो. माझ्याबरोबर होतकरू उत्साही माणूस होता प्रबोधन करायला. काली रिव्हरच्या ब्रिजवरून जाताना सुरुवातीला येताना अध्यात्म सर्वात इथे ते ऐकलं असताना काही संसारात काही अर्थ नाही, काही केलं तर व्हायचं तेच एक मार्ग चांगला आहे अध्यात्माचा. हे काय जगात आहे ते आमच्या पिंडात आहे ना. 4-5 वेळा बोलला पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी. तो पण गाडी पुलावर आली. 30 वर्षा अगोदर पूल बांधवते ते तो अर्धवट राहिला, दुसरा चालू झालेला. लगेच मी विचारलं पिंडी ते ब्रह्मांडी खरं आहे? आता हा ब्रिज ही सुद्धा, नदी ही सुद्धा ब्रह्मांडातच आहे ना. आपण ज्या पुलावरनी जातो तो पूल कुठे आहे? ब्रह्मांडात आहे. ज्या नदीतनं जातं ती नदी कुठे? ब्रह्मांडात आहे. अर्धवट असलेला पूल कुठे आहे? ब्रह्मांडात आहे. हो, मग हे सर्व तुझ्या पिंडात आहे का? ब्रह्मांडात असंख्य डोंगर आहेत, नदी खोरे आहेत, दगड धोंडे आहेत, रत्न आहेत, चिखल माती आहे. पिंडात आहे का? नाही. म्हणून आपण काय? शिरापुरी महाराज मी आत्मा आहे, अमर आहे. नैनम चंदनते अस्त्राने नैनम दाहती पावका. कुणासमोर? ज्ञानी सूर्यासमोर. म्हणून गजानन महाराजांना त्याला दाखवून दिली जागा. विवेकही ठरलेलं बोला, ऐसे बोला वे बोला. याच्या पलीकडे जर गेल्यानंतर जसं वाघासमोर कुत्रा काही करू शकत नाही. रामदास यांनी सुंदर दृष्टांत दिला. आपण अज्ञानपणाने बोलतो, पण वाघासमोर कुत्रा काय डरकाळे फोडणार, काय भुंकणार? तुम्हाला जर श्रुतच आहे, सर्वांना माहिती आहे. आदल्या दिवशी प्रवचन झालं, मी आत्मा आहे, अमर आहे. गजानन महाराजांनी परीक्षा घेतली. बसल्या ठिकाणी चिलीम ओढताना ठिणगी खाली पडली, पलंग जळायला लागला. बोलले त्याला बोलून आणा. तो कसला आहे? तो नको नको नको, मी नाही येणार. मग कुठे गेला तो न जळणार आत्मा? असं होऊ नये म्हणून रामदास स्वामींनी विवेचन केलं. आणि शिष्याने ह्या शंका 11 शंका विचारल्यात. आणि विज्ञानमय दृष्टिकोनातून जाणून पहा हे रामदास स्वामींनी सांगितलं. तर विज्ञान म्हणजे नेमकं काय? निरीक्षण आणि प्रयोगातून सिद्ध झालेले ज्ञान म्हणजे विज्ञान. म्हणजे जिथे विज्ञान आहे ते असं झालं असतं तर, तसं केलं असतं तर, हे नाही. प्राप्त स्थिती, भूत, वर्तमान सर्वांना लागू असलेलं ते विज्ञान. अशा ज्ञानमय दृष्टिकोनातून हे करताना सुद्धा परत सांगितलं काय? शास्त्रात जे वचन आहे ते खोटं म्हणू नका. कारण शास्त्रामध्ये पूर्व पक्ष असतो आणि प्राप्त स्थितीनुसार विचार विनिमय करण्याचा अधिकार तुला आहे. पण शास्त्र वचन पण तोडता कामा नये आणि तुझा अनुभव पण खोटा म्हणता कामा नये. हा तुझा अनुभव तुला तो पिंडी ते ब्रह्मांडी याचं खरं सत्य पटवून देणार. त्यासाठी हे विवेचन आहे. एरवी व्यावहारिक जीवनात सुद्धा आपल्या काही शंका कुशंका अनुमान काढतोच ना. माझं एक काम व्हायचं आहे, झालंच नाही, त्रस्त आहे, देवावर भरपूर श्रद्धा आहे. आणि ते झालं तर आपण काय म्हणतो? वा, देवाच्या कृपेने झालं. अनुमान काय काढला? देवाच्या कृपेने झालं. त्यासाठी श्रद्धा असावी लागते. म्हणून माणूस जिज्ञासी असून सुद्धा स्वतःचा अनुभव आणि शास्त्रवचन याचा त्याला मेळ घालता आला पाहिजे. मेळ घालता काय येत नाही? आपण सद्गुरूच्या सान्निध्यात जात नाहीत. ज्याच्याकडनं जे घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं ते घेत नाहीत. म्हणून आता एक भजन घेऊया आणि पुढचा विषय सुरू करूया. नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर, गजानना तुझ्या कृपे आळवी तो सूर. नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर, गजानना तुझ्या कृपे आळवी तो सूर. गजानना तुझ्या कृपे आळवी तो सूर. नाही ताल राग ज्ञान
कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर ताल गजानन माझा भाव गजानन ताल गजानन माझा भाव गजानन माय बाप बंधू तुझी तन मन धन माय बाप बंधू तुझी तन मन धन सप्तसुरा नटलासी तू सप्तसुरा नटलासी तू परी गोचर आळवी तो सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर कीर्तनात वेद रुचा गायली सुंदर कीर्तनात वेद रुचा गायली सुंदर जागविले टाकळ करा होऊन फकीर जागविले टाकळ करा होऊन फकीर कलाशास्त्र संगीत तुझी कलाशास्त्र संगीत तुझी ज्ञानाचा सागर आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर माझ्या सद्गुरूंचा देव सखा गजानन माझ्या सद्गुरूंचा देव सखा गजानन तुझ्या कृपे झाले देवा जगीते महान तुझ्या कृपे झाले देवा जगीते महान अक्षयही तुझी कृपा अक्षयही तुझी कृपा सौख्य निरंतर आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर मी नाही पंकटलाल नाही पितांबर मी नाही पंकटलाल नाही पितांबर आस गुरु चरणाची ना पडो विसर आस गुरु चरणाची ना पडो विसर याचना करी केशरी याचना करी केशरी गाऊनी हा सूर आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर गजानना तुझ्या कृपे आळवीत सूर आता अनुमान काढायचं असेल तर गजानन महाराजांचं अनुमान टाकळकरांनी कसं काढलं बघा. ते ज्ञानपंडित कीर्तनामध्ये हंसगीतेतील ऋचा त्याने चुकीची बोलली, पण दिगंबरात वेशात असलेल्या गजानन महाराज ते दुरुस्त करून ते उच्चारण केल्यानंतर त्याला कळलं हे सामान्य नाहीत, असामान्य विभूती आहे. म्हणजे विवेक शक्ती जागृत करून त्याने अनुमान काढला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला
समोरचा माणूस कोण आहे ते कपडे बघून नाही. परवाच एक संत आले होते बघा, एवढीशी लुंगी नेसून जराचं चोकडं बनियन घालून, दिसायला म्हाताऱ्यासारखे, परंतु एक नंबरचे इंग्लिश उत्कृष्ट बोलतात. मग अनुमान कसा काढणार त्याचा? ड्रेसावरनं नाही, बाह्यांगावरनं नाही. म्हणून जसं आपल्या गुरुमाऊलीने लीलामृतात सांगितलं, अभ्यास करून विषयाच्या मुळाशी चला, अनुमान काढा, नंतर बोला. आणि याच्यासाठीच आम्हाला हे संतसंग दिलेत. रामदास स्वामींनी जे ज्ञान दिलं आपण नेहमी घ्यायला जात नाहीत, पण आमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, त्याच्यासाठी संतांच्या विभूती असतात. म्हणून संतसंगाच्या माध्यमातून आपण एकत्रित येऊन गुरुबोधामृत आपण घ्यायचं असतं. कारण कामधंदा प्रपंच करता करता हा परमार्थाला साधायचं आहे. मन बनवलं, मला वेळच नाही, मना एवं मनुष्याणं कारणं बंधमुक्तयो, मन तुला वेळ देत नाही. मन बनवा, मला गेलं पाहिजे. कारण हे मन बनवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. दुःख आला की देवाकडे येतो. म्हणून ही सवय सराव मनाला नित्य ठेवा. म्हणून म्हणतो, संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे, संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे. सद्गुरूचा भक्ती संगम, गुरुनामा तेरी जवी रे मन, सद्गुरूचा भक्ती संगम, गुरुनामा तेरी जवी रे मन. नामाविना मनाला त्यागती नाही रे, नामाविना मनाला त्यागती नाही रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे. संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत संग कधी प्राण्या सोडू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे, संत वाणी काही केल्या भुलू नको रे. संत संघाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो. दुःख आलं की नशीब आणि देव दोनच गोष्टी आठवतात. म्हणून ह्या देवाची अगोदरपासून आठवण करून घ्या. म्हणून ती जाणीव ठेवा. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला हा समास मुद्दाम होऊन बोध करण्यासाठी घेतलेला आहे. माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. आपण अत्यंत विद्वान लोक आहोत, पण ही जी विद्वत्ता आहे ती आपली विद्वत्ता आपण तपासूनही पाहिली पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट करताना, कुठलंही भाष्य करताना अभ्यास केल्या व्यतिरिक्त आपण कुठलंही विधान करता कामा नये. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान आहे असं समजता कामा नये. एक प्रोफेसर सुट्टी होती शाळेला, कॉलेजला, पण आपल्या मित्रांना घेतो आणि नौका विहार करण्यासाठी जातात. 4 जण असतात. त्या प्रोफेसरांना वाटत असतं नेहमी की मला जे ज्ञान आहे, मला जे समजलेलं आहे, मी जे जग समजतो असं कुणालाच काही ज्ञान झालेलं नाही. आणि त्यामुळे ते नौकेमध्ये बसतात. एका नावाड्याला पैसे देतात आणि सांगतात, हे आम्हाला नौका विहार करायचा आहे, चल. काहीतरी फी ठरवतात आणि नौकेमध्ये बसतात. नौका विहाराला सुरुवात होते. हे प्रोफेसर महाशय नौकेमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडाचा पट्टा बंद नसतो. कंटाळलेले असतात, मित्रही कंटाळलेले असतात आणि तो नावाडीही कंटाळलेला असतो. आपण किती विद्वान आहोत, किती बुद्धिवान आहोत, आपल्याला किती जगाबद्दलचं ज्ञान आहे, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न चालू असतो. मित्र काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. फारसा मित्रांना इंटरेस्ट नाही असं पाहिल्याबरोबर त्याने नावाड्याकडे मोर्चा वळवला आणि नावाड्याला
त्यांनी प्रश्न विचारला, काय रे किती शिकलास? तर म्हणाला, साहेब मी काही शिकलेलं नाही, अनपढ आहे, अशिक्षित आहे. अरे अनपढ आहे, अशिक्षित आहे, झालं सगळंच वाटोळं झालं. पण म्हणलं, साहेब मी जर शिकलो नसलं तर बऱ्यापैकी असं तुम्हासारख्या ज्ञानी माणसांकडून थोडं बहुत काही ज्ञान माझ्यापाशी आहे, पण पूर्ण नाही ज्ञान. मग प्रोफेसरला चिव चढतो अंगामध्ये आणि तो प्रश्न विचारतो, बरं मला तू सांग, अमावस्या पौर्णिमा का होतात? नावाडी म्हणतो, साहेब खरं सांगू, मला खरंच यातलं काही कळलेलं नाही, माहीत नाही कशामुळे होतात. एवढं माहिती आहे, बाप दादापासून आम्ही ऐकलं आहे अमावस्या होते आणि 15 दिवसानंतर पौर्णिमा होते. अरे शास्त्रीय दृष्टिकोन सांग. खरंच साहेब मला माहिती नाही. नाही माहिती? 25% आयुष्य फुकट गेलं म्हणाल. बरं मला दुसरा प्रश्न सांग. आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यानंतर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसं स्वतःभोवती पण फिरते का? नावाडी म्हणतो, साहेब खरं सांगतो मला ह्याचं उत्तर माहिती नाही. नाही माहिती? 50% आयुष्य फुकट गेलं. तिसरा सोपा आणि सरळ प्रश्न तुला विचारतो. आपण नेहमी जेवतो, जेवल्यानंतर हे अन्न आपल्या पोटात जातं. मग आपण घनरूप खाऊन सुद्धा त्याचं द्रव्यरूप रक्त कसं तयार होतं? साहेब केवढे कठीण कठीण प्रश्न विचारतात, ह्याही प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. नाही ना माहिती? 75% आयुष्य फुकट गेलंय तुझं. आता चौथा नको साहेब, चौथा प्रश्न विचारू नका, मला खरंच माहिती नाही आहे. आणि नावाड्याचं अचानकपणे पाण्याकडे लक्ष जातं. तर नावाड्याच्या लक्षात येतं की पाणी वाढत चाललेलं आहे. त्या नावाडे म्हणतो, साहेब चौथा प्रश्न विचारू नका, मी विचारतो तुम्हाला प्रश्न, त्याचं पहिलं मला उत्तर द्या. काय प्रश्न? तुम्ही नौकेत बसलात? तर हो नौकेत बसलोय. तुम्हाला पाणी वगैरे वाढलेलं दिसतंय? अरे काय वेड्यासारखा प्रश्न विचारतोस मला, मी प्रोफेसर आहे. पाण्यामध्ये आहोत, नौकेमध्ये बसलोय, पाणी तर सर्वत्र आहे, वाढलेलं दिसतंय का? नाही दिसत म्हणाले वाढलेलं. मग म्हणाले आता वरती पाऊस कुठेतरी पडलेला आहे आणि त्यामुळे पाणी वाढलं आहे, वाढत चाललं आहे पाणी. ते आता आणखीन काही क्षणामध्ये पाणी फार मोठं वाढेल आणि आपली नौका वाहून जाणार आहे. पोहता येतं का? म्हणाल पोहता नाही येत. नावाडी प्रोफेसरने सांगितलं पोहता येत नाही. मग झालं म्हणाले, साहेब माझं 75% आयुष्य फुकट गेलं, तुमचं 100% जाणार, कारण तुम्हाला पोहता येत नाही. तात्पर्य की तुटपुंज ज्ञानावर आपण कधी प्रौढी गाता कामा नये. अध्यात्मशास्त्राचं ज्ञान असू दे, नाहीतर प्रपंचाचं ज्ञान असू दे, हे ज्ञान परिपूर्ण तर्कशुद्ध शास्त्रीय परिभाषेमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपली जीवन नौका योग्य प्रकारे तीराला लागेल. आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला हे नीट समजलं पाहिजे. आपल्याला देवानं हात का दिले, आपल्याला देवानं बुद्धी का दिली, आपल्याला देवानं लाज नावाचा प्रकार का दिला, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार का दिला, आपल्याला संसार का दिला, आपल्याला बायको मुलं का दिली, आपल्या जीवनामध्ये सुखदुःख का येतं, हे शास्त्रशुद्ध ज्ञान ज्या दिवशी आपल्याला होईल त्यावेळी आपण या प्रपंचातून आपोआपच बाजूला हो. देह प्रपंचात राहील पण मन निवृत्तीकडे लागेल, आणि मन निवृत्तीकडे लागलं की मोक्ष कठीण नाही. यासाठी आपण तर्कशुद्ध ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. हे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं, जीवनाचं अनुमान काढा. परमार्थ का केला पाहिजे आणि परमार्थ म्हणजे नेमका काय? माळा जपणं म्हणजे परमार्थ, आठवड्याच्या संत संघाला येणं म्हणजे परमार्थ,
सत्संग नामस्मरण करणं म्हणजे परमार्थ, दीक्षा घेणं म्हणजे परमार्थ नाही. त्या परमार्थाचा अर्थ शास्त्रीय भाषेत समजून घ्या. तो सगळ्यात श्रेष्ठ अर्थ आहे की तू बुद्धिवान प्राणी आहेस. या बुद्धीचा उपयोग करून तुला या प्रपंचातून दूर व्हायचं आहे. हा प्रपंच म्हणजे तुला इंधन म्हणून वापरायचं आहे. तुला जो प्रवासाला इंधन हवं आहे ते म्हणून त्या प्रपंचाचा वापर करायचा आहे. कारण तुझी ही जीवनरथाची गाडी तू स्वतः चालवतोस कर्मामुळे. तर कर्म नीट करून आपल्याला या प्रपंचातून मोक्ष मिळवायचा आहे. यासाठी जीवनामध्ये अनुमान अत्यंत आवश्यक आहे. आणि ते ज्याला जमतं तो प्रपंचात राहूनही परमार्थ उत्तम प्रकारे करू शकतो. हे समर्थ रामदास स्वामींना या आपल्या दासबोधामधून तुम्हाला आणि मला शिकवायचं आहे. आणि यासाठी आपण ते मनन केलं पाहिजे की जीवनामध्ये आम्ही खरंच आमच्या जीवनाचा निष्कर्ष, आमच्या जीवनाचं अनुमान केलं आहे का, आम्ही काढलं आहे का, आम्ही संत संघाला का जातो, मी गुरूंकडून दीक्षा का घेतले, हे अनुमान काढा आणि जन्माचं कल्याण करा. आपल्याजवळ वेळ जो आहे तो संपलेला असल्यामुळे इथंच थांबणं आवश्यक आहे. आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या संत संघामध्ये. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ